नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तर इकडे चांदेकरांच्या घरी दिवाळीची जोरदार तयारी सुरू झालेली आहे. अद्वैत, कला त्याचबरोबर घरातील सर्वजण एकत्र जमलेले आहेत. कला अद्वैतची ही पहिली दिवाळी आहे, त्यामुळं आबाही खूप एक्सायटेड आहेत. आबाही बऱ्याच त्यांच्या घरच्या रूढी परंपरा या सर्व गोष्टी कलाला समजावून सांगत आहेत. कलाही आबा ज्या पद्धतीने सांगत आहेत त्या पद्धतीने सर्व गोष्टी करत आहे. अगदी मनापासून त्या सर्व गोष्टी करत आहे. आणि त्याचबरोबर रजनीही कलाच्या मदतीला आहे. संगीताही आहे. संगीताने तर नैनालाही कामाला लावलेला आहे. पण आता चांदेकरांच्या घरी दिवाळीमध्ये खूपच मोठी गोष्ट घडणार आहे. ती म्हणजे कलाचं सर्वस्व असलेलं जगदंबा भांडार, या जगदंबा भांडाराला आग लागणार आहे. आणि हे सगळं करणार आहे ती म्हणजे सरोज. सरोजने हे सगळं जाणून बुजून केलेलं आहे. सरोजने हे सगळं मुद्दामहून केलेलं आहे. का तर सरोजला कलाचा राग आलेला आहे आणि कलाला तोंडावर पाडायचं आहे. याच एका गोष्टीसाठी सरोजने हे सगळं केलेलं असतं. सरोज हे सगळं मुद्दाम म्हणून करत असते. हे कलाच्याही लक्षात आलेलं असतं, त्याचबरोबर कलाच्या घरच्यांच्याही लक्षात आलेलं असतं. आबांना तर चांगलंच माहिती आहे. आणि त्याचबरोबर इकडे आबांनाही या गोष्टी अजिबात पटत नाहीत. कारण सरोजने जो काही गोंधळ घालत असते, कलाच्या विरोधात ज्या गोष्टी बोलत असते, त्यामुळं आबाही चिडलेले आहेत. पण पहिल्यांदाच असं घडणार आहे की आबा, अद्वैत आणि सरोज यांचं नातं हे तुटणार आहे, ते संपणार आहे. आणि हे कशामुळे घडणार आहे ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे आबांनी ज्या पद्धतीनं सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं कला घरातली प्रत्येक गोष्ट करत असते. अगदी मनापासून, अगदी फराळ बनवल्यापासून सगळ्या गोष्टी तिनं खूपच चांगल्या पद्धतीनं केलेल्या असतात. खूप चांगल्या पद्धतीने तिने त्या गोष्टी मॅनेज केलेल्या असतात. आणि हे सगळं ती मनापासूनच करत असते. कारण तिला आबांनी सांगितलेलं आहे की तू या घरची सून आहे. आबांनी तिला चांदेकरांच्या सुनेचा मान दिलेला आहे. लक्ष्मीच्या पावलांनी चांदेकरांच्या घरी तू आलेली आहेस, हे आबांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं कलाही ह्या सर्व गोष्टी मनापासून करत असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की आता चांदेकरांच्या घरच्या लक्ष्मीपूजनाची तयारी सुरू झालेली असते. आणि मग लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आबा सांगतात की या घरचं लक्ष्मीपूजन ही या घरची सून कलाच करणार. तेव्हा मात्र आता इकडे सरोजला खूप मोठा धक्का बसलेला असतो. सरोजला कळत असतं की माझे सगळे हक्क, माझे सगळे अधिकार हे माझ्यापासून काढून घेतले जात आहेत. कारण इतके दिवस चांदेकरांच्या घरी फक्त आणि फक्त लक्ष्मीपूजन, घरातलं कोणतीही गोष्ट करायची असेल तर ती मी केलेली असायची. आणि आत्ता मात्र हे सगळं कलाला मिळत आहे. या सगळ्या गोष्टी कलाला मिळत आहेत. त्यामुळं सरोजला खूप राग आलेला असतो. सरोज भयानक चिडलेली असते. आणि सरोजचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही मी हे मान्य करणार नाही. मग आबांना खूप राग येतो. आणि कला तर इथे सर्वांच्या समोर म्हणते की सरोज मॅडम, हे लक्ष्मीपूजन तुम्ही करा. ह्या घरच्या मोठ्या तुम्ही आहात, त्यामुळं मला असं वाटते की हे लक्ष्मीपूजन तुम्ही करावं. परंतु इकडे तिथे आता सरोज तिच्या हातातलं आरतीचं ताट डावलते, ते बाजूला करते आणि म्हणते की तूच कर, तुला आबांनी सांगितलेलं आहे. आणि तिथून ती निघून चाललेली असते. तेव्हा मात्र इकडे आबांना खूप राग येतो. आबा म्हणतात, सरोज तू ठरवूनच टाकलेलं आहे का? मी जे काय सांगितलेलं आहे ते तू करायचंच नाही असं ठरवूनच टाकलेलं आहेस ना? कारण तुला त्या गोष्टीचं काहीच वाटत नाही आहे. ठीक आहे, आता तुला माझ्या निर्णयाला, माझ्या प्रत्येक गोष्टीला जर विरोधच करायचा असेल तर मी आत्ता एक गोष्ट तुला सांगत आहे, ती म्हणजे आता हे लक्ष्मीपूजन झालं की मी या घराच्या बाहेर निघून जाईन. कारण तुला माझ्या कोणत्याही गोष्टीबद्दल काहीही पडलेलं नसतं. तुला प्रत्येक वेळेस मला विरोधच करायचा असतो. त्यामुळं मी आता ठरवलेलं आहे की आजचं लक्ष्मीपूजन झालं की मी या घरात राहणार नाही. आणि मग सरोजकडे आता कोणताच पर्याय राहत नाही. सरोज गुपचूप लक्ष्मीपूजनासाठी तिथं थांबते. आणि ती म्हणते की काही झालं तरी या मुलीमुळं सगळं घरात आहे. या मुलीमुळं माझ्या घरातला माझा मान काढून घेतला जात आहे. माझ्या जवळचे असलेले माझे आबा माझ्यापासून हिरावले जात आहेत. माझा अद्वैत ही या मुलीच्या तालावर नाचत आहे. काहीही झालं तरी माझी माणसंही माझ्यापासून दूर झालेली आहेत. मला आता एक मोठा डाव टाकला पाहिजे असा विचार सरोजच्या डोक्यात आलेला असतो. आणि सरोज म्हणू लागते की काहीही झालं तरी मी हिला आता जन्माची अद्दल घडवणार आहे. हा सगळा डाव सरोजने केलेला असतो. आणि म्हणते की हिच्याकडे असलेली हिची सगळ्यात आवडीची जी गोष्ट आहे ती आता मी संपवणार आहे, ती मी उद्ध्वस्त करणार आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सरोजने कलाला जवळपास उद्ध्वस्त करण्याचाच विडा उचललेला असतो.
पण सरोजला ही गोष्ट कुठं माहिती आहे की कलाच्या पाठीशी आई अंबाबाई आहे, त्यामुळं कलाचं कोणीही कसलंही नुकसान करू शकत नाही. ही गोष्ट मात्र अजूनही कलाला इकडे सरोजला माहिती नाही आहे. म्हणून तर प्रत्येक वेळेस सरोज एवढं धाडस करत आहे आणि कलाच्या विरोधात प्रत्येक वेळेस कांड करत असते. परंतु आता सरोजने मोठा डाव रचलेला असतो. कला पण आता लक्ष्मीपूजन घरचं करते आणि आता जगदंबा भांडारात लक्ष्मीपूजन करण्यासाठी जाते. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की जगदंबा भांडारात कला गेलेली असते आणि अचानक तिथे जगदंबा भांडाराला आग लागते. सगळेजण तिथे जमा झालेले असतात. दिनकर, त्याचबरोबर संगीता, रॉकेट, आजूबाजूच्या सगळ्या लोकांना कळेलं असतं आणि मग रॉकेट हा कला इकडे अद्वैतला फोन करतो आणि सांगू लागतो की जगदंबा भांडाराला आग लागलेली आहे. अद्वैत ही तिथं धावत येतो. नक्की काय झालेलं आहे कोणालाच माहिती नसतं की आतमध्ये कला आहे आणि अद्वैत तिथं आलेला असतो. अद्वैत पाहतो तर आग लागलेली असते आणि दिनकर मात्र त्या आगीमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु अद्वैत त्याला थांबवतो. बाबा असं करू नका, तुम्ही नाही जाऊ शकत, असं मिस्टर खरे तुम्ही जाऊ शकत नाही असं तो बोलत असतो. आणि जेव्हा अद्वैत त्याला थांबवतो तेव्हा दिनकर सांगतो की अद्वैतराव, अहो आपली कली आत आहे. आणि तेव्हा मात्र अद्वैतला खूप मोठा धक्का बसतो. अद्वैत म्हणतो काय सांगताय तुम्ही, म्हणजे खरे आत आहे? तेव्हा दिनकर सांगतो की हो, आपली कला आत आहे. आणि त्या क्षणी अद्वैत कसलाही विचार करत नाही आणि कलाला बाहेर आणण्यासाठी ते आगीचा जो सगळा तिथे धुमाकूळ घातलेला असतो त्या आगीमध्ये आता अद्वैत गेलेला असतो. आणि इकडे आपल्या सरोजला माहिती नसतं की तिने कलासाठी जो खड्डा खणलेला आहे त्यामध्ये ती स्वतःच पडणार आहे. तिच्यामुळंच हे सगळं झालेलं आहे. या गोष्टी तिला थोड्याशाही माहिती नसतात. आणि मोठी गोष्ट घडते ती म्हणजे अद्वैत आता त्या आगीमध्ये गेलेला असतो आणि अद्वैत कलाला वाचवण्यासाठी तिथे जातो आणि पाहतो तर त्याला खूप मोठा धक्का बसतो. कला सुन्न होऊन तिथं देवी आईचा फोटो हातात घेऊन तिथं बसलेली असते. ती अगदी बेशुद्ध असल्यासारखी असते, कोमात गेल्यासारखी असते. तिला कळतही नसतं की हे सगळं काय होऊन बसलेलं आहे. आणि कलाला खूप मोठा धक्का बसलेला असतो. आणि अद्वैत मात्र तिला म्हणतो की खरे उठ आणि स्वतःच्या अंगातलं जॅकेट काढतो आणि ते कलाला घालतो, कलाच्या अंगावर घालतो आणि कलाला उठ म्हणत असतो. पण कला काही उठत नसते. शेवटी अद्वैत हा कलाला उचलून घेतो आणि तिला बाहेर घेऊन येतो. कारण काहीही झालं तरी कलाचा जीव वाचवणं हे खूपच गरजेचं असतं. म्हणून अद्वैत हा कलाला घेऊन बाहेर येतो. आणि त्याचबरोबर बाहेर आल्यानंतरही तो म्हणत असतो की खरे आपण बाहेर आलेलो आहोत. परंतु कला म्हणत असते की हे कसं झालेलं आहे. अद्वैत तिला सांभाळण्याचा प्रयत्न करत असतो, पण हे सगळं कसं झालेलं आहे हा प्रश्न कलाला पडलेला असतो. अद्वैत दिनकरची, संगीताची समजूत घालतो आणि कलाला घेऊन घरी येतो. परंतु अद्वैतने पोलीस स्टेशनला फोन केलेला असतो. कला म्हणत असते की ही जी आग लागलेली आहे ती फटाक्यांमुळं लागलेली नाही, कुणीतरी जाणून बुजून आग लावलेली आहे. त्यावेळेस काजल, त्याचबरोबर रॉकेट सर्वजण शोधाशोध करतात. तर तिथे रॉकेलचे डबे त्यांना दिसतात आणि ते पाहिल्यानंतर सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. अद्वैतने पोलिसांना बोलवलेलं असतं, कलाला नेऊन घरी सोडलेलं असतं. आबांना त्याचबरोबर रजनीला सांगितलेलं असतं कलाची काळजी घ्यायला. आणि अद्वैत पुन्हा आलेला असतो कारण आता पोलीस इन्व्हेस्टिगेशन होणार असतं. आणि पोलीस इन्व्हेस्टिगेशनच्या वेळी तिथे अद्वैतला ते रॉकेलचे कॅन सापडतात आणि अद्वैतला खूप मोठा धक्का बसतो. कारण काहीही झालं तरी हे सगळं कोणीतरी मुद्दाम केलं आहे हा खरेचा विश्वास होता आणि तो विश्वास खरा ठरलेला असतो. म्हणजे हे सगळं जे काय आहे हे कुणीतरी जाणून बुजून केलेलं आहे हे कलाला वाटत होतं आणि फायनली ते खरं ठरलेलं असतं. अद्वैत घरी येतो. त्यानंतर काही दिवसानंतर पोलीस आता इन्व्हेस्टिगेशनसाठी आलेले असतात आणि पोलिसांनी सगळे रेकॉर्ड चेक केलेले असतात. तेव्हा त्यांना त्या गुंड तिथल्या CCTV कॅमेरामध्ये ते दिसलेले असतात. त्या गुंडांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं असतं कारण अद्वैत वारंवार त्याची प्रत्येक वेळेस चौकशी करत असतो. नक्की तपास कुठपर्यंत आलेला आहे त्याची एन्क्वायरी करत असतो. आणि मग तिथे पोलिसांनी त्या गुंडाला पकडलेलं असतं आणि त्या गुंडाने नाव सांगितलेलं असतं ते म्हणजे सरोज चांदेकरचं नाव सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र पोलिसांनाही धक्का बसलेला असतो आणि पोलीस आता वॉरंट घेऊन चांदेकरांच्या घरी आलेले असतात. आणि चांदेकरांच्या घरी येऊन पोलीस सांगू लागतात की हे सगळं जे काही केलेलं आहे ते सरोज चांदेकर यांनी केलेलं आहे, तसं आमच्याकडे इथे पुरावे मिळालेले आहेत. हे ऐकल्यानंतर सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. त्याचबरोबर आबा म्हणतात काय? अद्वैत म्हणतो अहो तुम्ही काय बोलताय, तुम्ही माझ्या आईबद्दल बोलताय, लक्षात येते का तुमच्या? तेव्हा ते म्हणतात की हो जे खरं आहे ना तेच बोलत आहे.
कारण हे सगळं जे केलेलं आहे ते सर्व चांदेकरांनी केलेलं आहे, त्या विरोधात आमच्याकडे पुरावे आहेत. हे ऐकल्यानंतर आबांना आणि अद्वैतला धक्का बसतो. ते म्हणू लागतात की कसं शक्य आहे. आणि मग त्या पोलिसांनी त्या गुंडालाही आणलेलं असतं आणि त्या गुंडाने सगळ्यांच्या समोर सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र आता अद्वैतला खूप राग येतो आणि अद्वैत म्हणतो की आई, प्रत्येक वेळेस मान्य तू खरेच्या बाबतीत चुकीचं वागत होती, मी प्रत्येक वेळेस तुला समजून घेतलेलं आहे, पण आज तर तू कहर केलेला आहे, एवढ्या खालच्या थराला जाशील, खरेचा जीव धोक्यात जाईल याचीही तुला जाणीव नव्हती आणि तू एवढ्या खालच्या थराला जाऊन असा विचार केलेला आहेस. ही गोष्ट मला अजिबात पटलेली नाही. या भाषेमध्ये इकडे कला बोलत अद्वैत सरोजला बोलत असतो आणि अद्वैत म्हणतो की आजपासून तुझं आणि माझं नातं संपलेलं आहे, मी आजपासून कधीच तुला आई म्हणणार नाही. आणि पोलिसांनी आता समोर येऊन दाखवून दिलेलं असतं की हे सगळं कोणी केलेलं आहे. तर अद्वैत आणि सरोजचं नातं आता संपुष्टात आलेलं आहे. तर अद्वैतच्या मनात कलाविषयी काही पॉझिटिव्ह थिंकिंग यायला लागलेले आहेत. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.